गुड मॉर्निंग मंडळी, मी भरत सावंत पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो बी ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आहोत मनालीमध्ये. आणि आजची जी राईड असणार आहे ती आपण स्ट्रेट सकाळी 7 वाजता, अराउंड 7 झाले आहेत, 6ला निघायचं ठरवलं आहे. 7 वाजले, 7 वाजता निघतो आहे मनालीवरून टुवर्ड्स हरियाणा. आणि जर पॉसिबल झालं तर हरियाणा क्रॉस करायचं ट्राय करू. आणि टुवर्ड्स उदयपूर जेवढं डिस्टन्स कवर करता येईल तेवढं आमचं टार्गेट आहे. शेवटचा बाय मनालीला, मनाली मॉल रोड तो समोरच आहे. आणि हॉटेल हे मस्ट रिकमेंडेड आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल. खूप सही होतं आणि मॉल रोडपासून मला अगदी लेस दॅन किलोमीटर होतं. सो बाय मॉल रोड. काल आपण या समोरच्या डोंगरावरनं फ्लाईट घेतलेली आणि डायरेक्ट खालच्या बाजूला. जबरदस्त एक्सपिरियन्स होता. मी कालच्या व्लॉगमध्ये चेक केला असेल. इव्हन वरती जायचा एक्सपिरियन्स पण खूप खतरनाक होता. सगळा कच्चा रस्ता आणि छोटासा, आणि त्यात तो सुमो खतरनाक चालवत होता. टाईम चेक 8:05, अराउंड 40 किलोमीटर पार केलेत. नुसते कर्वचेच कर्व आहेत. पण एक चांगला आहे रस्ता. खूप दोन लेन आहेत, 4 लेनचा रस्ता. त्यामुळे ओव्हरटेकिंग किंवा समोर येणाऱ्या गाड्यांची भीती नाही आहे. चांगला स्पीड मेंटेन करता येतो. जबरदस्त. आणि हे सगळं धुकं आहे. सो एंटर झालं आहे टनलमध्ये. आय थिंक आपण बराच मोठा टनल आहे वाटतं. ते सिंगल लेन टनल आहे, ओव्हरटेक पण करणं शक्य नाही आहे. बाहेर जबरदस्त थंड होतं. आता आतमध्ये आल्याला थोडं गरम वाटायला लागला. क्लिअर आहे रस्ता. आजा जस्ट पार केला टनल. पण त्या टनलमध्ये थोडा वेळ चालवल्यानंतर असं ना डोकं जड झाल्यासारखं वाटायला लागलं. टनल संपून थोडासा घाटाचा रस्ता आला. बाजूला दरी. सगळं टनलचा जसंही घंटा आला. तर आता हे घाटामध्ये चालवायला थोडी मजा येते. झिगझॅगमध्ये पूर्ण असा झपाक झुपूक. पण ब्लाइंड स्पॉट खूप आहे या घाटात. आणि मध्ये मध्ये रस्ते पण खचले आहेत. हां, कसारा घाट वन साईड आहे. हा तर. आणि मध्ये मध्ये माकडे हे बघ उभा काढतात. ट्रक होतोय. ट्रक नंतर बुलेरो होते. सो आपल्या लेफ्टला डॅम आहे आणि आपण त्याच्यावरूनच आता जाणार आहोत. युकी. भाई हां, प्रोहिबिटेड एरिया लिहिलं आहे आणि त्याच्यावरनं रस्ता बनवला आहे. वाव. सो हा लेफ्ट साईडला म्हणजे आपण डॅमच्या वरती आहोत. सगळं साठलेलं पाणी आहे आणि साईडला पूर्ण खाली. पुन्हा एकदा अजून एक टनल. सिरियसली खूप चांगलं आहे, ज्याच्यामुळे आपल्या बऱ्यापैकी घाट स्किप होतात. थोडं रिस्क पण कमी होऊन जाते. आणि हे टनल्स बघून असं वाटतं हे रिसेंटलीच बनवलेले आहेत किंवा चांगले खूप मेंटेन केलेले आहेत.
हे समोर आहे बाबा VLC प्लेअर विचित्र ठेवलेत राईटला चल. हां समोर पाईप पण होता. अरे एक टनल म्हणा निघालं पुढचा टनल वाटच बघत असतो इथे. नाही नाही वेलकम्स यू टू टनल नंबर 6. हो भाई नुसता टनल येत नाही एक्झॅक्टली कुठे आलं पण समोरचा एरिया आजूबाजूचा एरिया मस्त धुक्यामध्ये आहे. थंडावा जाणवते. बहुतेक इथेच कुठेतरी आपण मंडीच्या आसपास आल्या. आता सध्या आपल्याला जायचं आहे लेफ्टला. डॉमिनोज. हां आय थिंक सिटीमध्ये आलं तर काय ना काय ते खायचं आता मिळेल. काही मोर दॅन 110 किलोमीटर आपण कवर केलेत. सो कुठेतरी एक तेव्हा हॉटेल आहे लेफ्टला तिथे थांबते. धुके वाले एरिया में. सो हे अराउंड मोर दॅन 110 किलोमीटर्स कवर केलं आणि पोचलो आहे मंडीला. आणि घेतला तिथं पहिला ब्रेक. सो खूप चांगला स्ट्रेच कवर केला. ऑर्डर केला पनीर पराठा, आलू पराठा, चीज सँडविच. समोर आपल्या बाईक सर घेऊन लवकर आटतो आणि लागू पुन्हा रोडला. सो हे टँक फुल केलेत आणि पुन्हा सुरू झालं आहे. 10:18 आणि रस्ते 4 लेन खूप सही आहेत. जबरदस्त हायवे आणि खूप चांगला स्पीड मेंटेन करतात. पण स्पीड लिमिट 50 येते पण 80-90 लावत. पण खूप ठिकाणी स्पीड की काय माहिती इकडे माहीत नाही. त्या महाराष्ट्र पासिंग नंबर प्लेटसाठी कशा प्रकारे फाईन येणार आहे बघूया. काय आला तर मी सांगतो नंतर तुम्हाला. भाई या रोडला ॲव्हरेज ट्रिपचं केलं आहे मी 37 kmph ॲव्हरेज येतं डॉमिनार या रोडला. एवढा जास्त ॲव्हरेज आत्ता पहिल्यांदा बघतो डॉमिनारमध्ये. रस्ता एवढा जबरदस्त आणि खूप चांगली स्पीड मेंटेन केली आहे त्यामुळेच. सो इकडे रोड एवढा जबरदस्त आहे पण आता जास्त नाही पडत कारण की कंटिन्युअस स्पीड कॅम येतात आणि त्या स्पीड कॅमच्या वरतीच डिस्प्ले ज्याच्यावर आपला स्पीड किती होतं दाखवलं होतं. सो म्हणून आता थोडा आरामात चालू नाही तर हा रोड सहज 90-100 जाणार काय. येतो आहे का डिटेक्ट होतं का. हो स्लो येतो आधी 56च्या स्पीडला आहे आणि तिकडे 45 दाखवलं. ठीक आहे कमीच दाखवतं चांगलं आहे जास्त स्पीडला असताना. चंदीगड राईट दाखवतोय आपल्याला. एक्सेल साईडला घ्या अभि. हां राईटच घ्यायचं राईट घ्यायचं. हां सो हा चंदीगडसाठीचा राईट सरळ बहुतेक शिमला होतं वाटतं. हां अरे यार इथे पण स्पीड कॅमेरा साथ नाही सोडत आहेत. यार 50ची स्पीड लिमिट यार एवढा जबरदस्त रस्त्याला कसं चालेल. सो शेवटचा टनल नंबर 1.
लास्ट टनल पण संपला. अचानक एकदम ब्राईट झालं सगळं. एम्बुलेंस है एडविथ हम स्लो कर. कुछ तो हुआ है लेफ्ट में, कुछ तो हुआ है. घेऊन गेले वाटतं आत्ताच. हो चांगलाच ॲक्सिडेंट झाला आहे. गाडी फुटली आहे मजबूत. आय थिंक बाईकवाला घुसला वाटतं गाडीमध्ये मागून. एक बघा पुन्हा एका कॅनलवरचा ब्रिज असणार हा. खालून कॅनलच जात असेल. हा तेव्हा कॅनलच जातं म्हणून पंजाबमध्ये असं चांगलं शेती बिती होते, कारण की कॅनलचं पाणी खूप चांगलं स्टोअर केलेलं आहे. 11:41 झाली आहेत आणि अराऊंड 200 किलोमीटर कंप्लीट केले आहेत. नॉईस. आणि काझा टू मनाली 184 किलोमीटर कंप्लीट करायला आम्हाला 13 तास लागलेले आहेत टोटल. वाव. हा पंजाबमध्ये अजून आम्ही 120 किलोमीटर कंटिन्यू केले, म्हणजे 220पेक्षा जास्त किलोमीटर झाले आहेत. आणि अजून एक ब्रेक घेतला आहे, जस्ट एक ज्यूस वगैरे पिऊ. तिथेच बाईक्स आहेत दोन्ही. सो हा ज्यूस ब्रेक ओव्हर आणि लागतं पूर्ण रस्त्याला. यस चलो बाईक नंतर टाक. जिथे कुठे बाईक थांबते लोक नुसते ताडत बसतात. मग गुगल मॅपला फॉलो करत करत आम्ही पंजाबच्या कोणत्या तरी आतल्या गावांमध्ये घुसले असं वाटतं आहे आम्हाला, पण रस्ता हाच दाखवतो आहे आम्ही, कारण की टुवर्ड्स उदयपूर टाकलं लोकेशन. सो जसं 4-5 वगैरे 3-4 वगैरे असेल त्यानंतर आम्ही पुढे हॉटेल्स बघायला सुरुवात करू. तोपर्यंत मॅक्झिमम डिस्टन्स कव्हर करायला टार्गेट आहे. हे अराउंड 310 किलोमीटर. तर अजून एक पंजाबमध्ये हॉल्ट. इथे काकी होत्या, त्याने आपल्याला बऱ्यापैकी गाईड केलं आहे काय करायचं, कसं जायचं आहे. आणि पुन्हा आता पुढे निघूया. सो आजची जर्नी थोडी हेक्टिकच झाली आहे, पण लेट्स सी. अजून आपल्याला हॉटेल बघायचं आहे आपल्यासाठी, जेव्हा ऑन द वे बघायचं आहे. सो तोपर्यंत मॅक्झिमम डिस्टन्स कवर करायचा आहे उजेड तोपर्यंत. हा बायपास आहे किंवा काहीतरी शॉर्टकट आहे बहुतेक. हा पुढे जाऊन परत राईटला जातो आहे आणि त्या रोडला म्हणजे हा रोड असा आतून सिटीतून फिरून जातो आणि हा थोडा पुढे जाऊन कनेक्ट होते परत त्याला. सो पुन्हा त्याच रस्त्याला लागणार आहेत. ती मशीन आहे मग अशी आली नाही रस्त्यात. अच्छा तस काय कसली मशीन आहे काय माहिती. माहिती त्यांनी कमेंटमध्ये सांगा प्लीज. कोणतरी गन नाही, अरे गन नाही ते हेवाले फोडतायत, ते वर डायरेक्ट मारतात ना. त्याच्या वरात काहीतरी आहे त्यांचं. खायला बिला देतात, पण सध्या आपल्याला खायला नको भाई. हेल्मेट बिल्मेट काढून खावं लागेल. इकडे बाईकवाल्यांना नाही आहे असंच कन्सिडर करतात, डायरेक्ट घालून टाकतात गाड्या. टाईम चेक 4:17 आणि आपण अराऊंड 400 किलोमीटर पार केले आहेत. वो खडडा सॉरी 400 किलोमीटर पार केले आहेत आणि आता कुठेतरी आपण हरियाणामध्ये आहोत. बघा पंजाब हरियाणा पूर्ण शेतीने भरलेलं आहे.
हे बघा फायर एमर्जन्सी सर्व्हिस कसली फास्ट चालली आहे. अच्छा पुल्स ते ट्रक नाही रे, हे लेफ्टला आहे आग लागलेली. गवताच्या याला आग लागली, ट्रक नाही तो. म्हणून ती फायर ब्रिगेड विझवून जात होती तेव्हा. गवत घेऊन रस्त्यावर एंट्री. ओहो गवतच गवत आहे नुसतं लेफ्टला. जबरदस्त. गवता का कारखाना काय माहिती, म्हणजे गवताला बॉक्स शेपमध्ये बसवतात प्रॉपर. चला 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 आम्हाला पण जाऊ द्या. येस फायनली एका मोठ्या रस्त्याला लागलं, आतल्या रस्त्यातून मेन हायवेला. हो आणि फक्त 12 तास 10 मिनटं आहेत. म्हणजे आय थिंक आपण अभि हॉटेल बघायला सुरुवात केलं पाहिजे. सफारी विथ गवत. सो 5:38 अराउंड 470 किलोमीटर पार केले आहेत. सनसेट होतं आणि आम्ही आता जस्ट हिसार बायपास केलं आहे. म्हणजे हिसार बायपास रोडला आहोत आणि जसं आता काही येईल लवकरच तिथे थांबायचं, हॉटेल वगैरे बघून खाली चांगलंच. जबरदस्त रोड आहे यार. एवढा वेळ आम्ही अशा मरतुकड्या गावातल्या आतल्या रोडने येत होतो, खड्डे वगैरे अशा. आणि आता जबरदस्त वाटतं, चांगला 100चा स्पीड मेंटेन राहिला आहे. राईट साईडला सूर्य आहे आणि लेफ्ट साईडला चंद्र. सो हे फायनली अराउंड 510 किलोमीटर नंतर आपल्याला एक हॉटेल मिळालं आहे, हॉटेल एम्पायर. सो हे काहीच आहे आजचं डिनर. हे आमचं अराउंड 7:45 वाजले आणि आता डिनर केलं, फटाफट गेलो, चांगल्या आंघोळीला गेलो. अराउंड 500पेक्षा जास्त किलोमीटर कवर करून झाले. 12 तासापेक्षा जास्त आज राईड करत होतो. सो जबरदस्त एक्झॉस्ट होतं. जबरदस्त फटाफट जाऊन आंघोळ केली आणि पहिलं जेवायला बसलो. जेवायचं, फटाफट झोपायचं आहे आणि उद्या सकाळी पुन्हा निघायचं आहे उदयपूरसाठी. सो तुम्हाला आजची व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, कमेंट्समध्ये तुमची प्रतिक्रिया करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय, टेक केअर.